घोर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपीवर यापूर्वी विनयभंगाचे गुन्हे दाखल. घटना घडल्यावर अवघ्या 3.5 तासामध्ये आरोपीला अटक केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती. भोरमधील 4 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची घटना अतिशय निंदनीय. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार. आरोपीला मृत्यूदंड देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर नागरिक संतप्त. भोरच्या नसरापुरात निषेध मोर्चा. काळ्या फिती बांधत महिलांकडून निषेध. आरोपीला फाशी देण्याची मागणी. आमदार रोहित पवारांचा नसरापूर ग्रामस्थांसोबत संवाद. शक्ती कायदा लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. रोहित पवारांची सरकारकडे मागणी. पीडितेच्या आईला शासकीय नोकरी, आर्थिक मदत आणि म्हाडा अंतर्गत घर द्यावं अशी जनभावना. घोर अत्याचार प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फडणवीस स्वतः गृहमंत्री आहेत, त्यामुळे ते कुणालाही सोडणार नाही. शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या 4घांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मोठी अपडेट. कलिंगडमधून विष पोटात गेल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं विसेरा चाचणीमध्ये समोर. हत्या करून आत्महत्येचा हा प्रकार असल्याचा तज्ज्ञांचा संशय. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं तयारी करत असतो. राजकारणामध्ये कधीही बॉन्ड किंवा अग्रीमेंट केलेले नसतात. मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामनाग्र लेखातून टीका. भाजप अजित पवार शिंदेंच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात. सामनातून टीका. तर दादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. उद्या शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील. सामनातून दावा. मी आज ठाकरे सेनेसोबत. उद्या सांगता येणार नाही. उद्याची परिस्थिती काय असेल सांगता येणार नाही. शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या चर्चेवर ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांचं विधान. महेश शिंदेंनी भाजपसोबत सत्तेसाठी केलेला प्रकार शिंदेंना मान्य नव्हता. एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंना समजही दिली होती. एकनाथ शिंदे महेश शिंदेंबाबत लवकरच निर्णय घेतील. महेश शिंदेंच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामनाग्र लेखातून टीका. परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले. सामनातून बच्चू कडूंवर हल्लाबोल. धनुष्यबाणातून प्रहार होणार, त्यामुळे प्रहार कायम राहणार. तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश हा मजबुरीचा निर्णय नाही, तर परिस्थितीनुसार निर्णय घेतलाय. संजय राऊतांच्या टीकेनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. मराठी भाषेचा आग्रह करताना हिंदूंवरच हिंसा का? नितेश राणेंचा राज ठाकरेंवर निशाणा. नळ बाजार, मालेगाव, भिवंडीमध्ये हिंसेची भाषा करून दाखवा. राणेंचं वक्तव्य. तर नितेश राणेंनी आम्हाला शिकवू नये. नितेश राणेंचा 5वा पक्ष बदलला की तत्व बदलतात. अविनाश अभ्यंकरांची टीका. कोंढव्याला कराची म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला नितेश राणेंचा पाठिंबा. पुण्याच्या कोंढव्यामध्ये दुर्बीण घेऊन हिंदूंना शोधावं लागतंय. सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्यानं केला. नितेश राणेंची प्रतिक्रिया. गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून प्रतिक्रिया देणार. कोण काय बोलतं माहिती नाही. मंत्री असद मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला. पंतप्रधानांना सर्व लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचे. नारी शक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न. राज्यामध्ये 1 कोटी लखपती दिदी बनवायचे आहेत. महालक्ष्मी सरसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये 300 कोटी झाडं लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. झाडं लावण्यासह त्यांचा संवर्धनाचं काम महिलांना देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ती तरतूद करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मिसिंग लिंकची पुण्याहून मुंबईकडे येणारी लेन सुरू. कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन. वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. काल मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅफिकमध्ये हजारो लोक अडकले. व्हीआयपी लोकांच्या नियोजनामुळे प्रॉब्लेम झाला. संजय राऊतांची कालच्या ट्रॅफिक जामवरून टीका. तर ठाकरेंमुळे प्रकल्पाला 2.5 वर्ष उशीर झाला. त्याबद्दल ठाकरे सेना महाराष्ट्राची नाक घासून माफी मागणार आहे का? नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. नीलम गोऱ्हे आणि अंबादास दानवेंच्या संपत्तीमध्ये वाढ. शिंदेंकडून गोऱ्हेंना तर ठाकरेंकडून दानवेंना विधान परिषदेची पुन्हा उमेदवारी. राष्ट्रवादीचे उमेदवार जिशान सिद्दीकींच्याही संपत्तीमध्ये 2 वर्षामध्ये 4 पट वाढ. तर गोऱ्हेंच्या संपत्तीमध्ये 6 वर्षामध्ये 10 पट वाढ. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल. अटकेमध्ये असलेल्या संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचा आरोप. नाशिक रोड कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली होती. अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण. मुख्य आरोपी उझेर खान, इक्बाल खानची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना आज पुन्हा अचलपूर न्यायालयामध्ये हजर केले जाणार. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी 7ही आरोपींना न्यायालयीन कोठडी. बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. बागेश्वर बाबानं गाडीमध्ये महाराजांची प्रतिमा उलटी ठेवल्याची चर्चा. याआधीच महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे बागेश्वर बाबावर टीका. जालन्याच्या बदनापूरमध्ये धीरेंद्र शास्त्री विरोधात शिवप्रेमी आक्रमक. शिवरायांबाबतच्या विधानाचा निषेध करत बागेश्वर बाबाचे पोस्टर जाळले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स. येत्या आठवड्यातच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश.
चाकणकरांच्या समता पतसंस्थेमधील खात्यामध्ये गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार. पोंदुकरात नॉमिनी असल्याची माहिती. माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला विरोध. भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांचा विरोध. यवतमाळमध्ये लागलेले स्वागत बॅनर फाडून दौऱ्याचा निषेध. शिवसेनेकडून आमदार झाल्यानंतर बच्चू कडूंचं त्यांच्या अमरावतीमधल्या बेलोरा गावामध्ये जोरदार स्वागत. गावकऱ्यांनी रॅली काढत बच्चू कडूंचं स्वागत केलं. राज्याचा 12वीचा निकाल 89.79%. 12वीच्या निकालामध्ये मुलींची बाजी. मुलींचा निकाल 93.15%. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.14% निकाल, तर लातूर विभागाचा सर्वाधिक कमी 84.14% निकाल. 12वीमध्ये 86.80% मुलं उत्तीर्ण. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. रायगडमधील माणगाव बाजारपेठेमध्ये वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा. लोणेरे, इंदापूर आणि माणगाव परिसरात मोठी वाहतूक कोंडी. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेतजवळ डंपरचा अपघात. डंपर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाल्यानं वाहतूक कोंडी. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांग. कामगिरीमध्ये वाहतूक पोलीस आणि टेम्पो चालकांमध्ये हाणामारी. दोघांमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. वाहतूक पोलीस आणि टेम्पो चालक दोघे या संदर्भात समतानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल. नाशिकच्या चांदवड शहरामध्ये अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई. चांदवड नगर परिषदेनं पोलीस बंदोबस्तामध्ये केली कारवाई. मोठ्या प्रमाणात काढलं अतिक्रमण. कोल्हापुरातील पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरामधील अतिक्रमण काढलं. धार्मिक प्रार्थना स्थळाशेजारी बांधलेले पत्र्याचे शेड अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतःहून काढले. जळगाव महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटलांटा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर तत्काळ कारवाई. देशात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर यापुढे तुमच्या मोबाईलवर सायरन वाजणार. आपत्कालीन सायरन वाजवण्याची आज देशभरातील सर्व मोबाईलवर ट्रायल संपन्न. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यानं प्रवास महागणार. जिथे इंधनाची गरज तो प्रवास महागणार. पंतप्रधान मोदी सांगतात सर्व काही ठीक आहे, पण तसं नाहीये. इंधन दरवाढीवरून संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 933 रुपयांची वाढ. छोटे व्यावसायिक संकटात सापडले. गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाल्यानं व्यवसाय चालवणं कठीण. छोट्या हॉटेल व्यावसायिकांची प्रतिक्रिया. एसटीच्या ताब्यामध्ये शौचालय प्रवाशांना 1 जूनपासून मोफत उपलब्ध होणार. बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार निश्चित. दर 4 तासाला बस स्थानकही स्वच्छ केली जाणार. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. 1,40,000 कोंबड्यांच्या कलिंगला सुरुवात. लाखो अंडी ही नष्ट होणार. 27 पोल्ट्री फार्मवर संकट. कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता. बर्ड फ्लूमुळे कलिंग करण्यात आलेल्या कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म मालकाला नुकसान भरपाई मिळणार. मोठ्या पक्षाला 140, लहान पक्षाला 120, तर एका अंड्याला 4 रुपये प्रमाणे भरपाई मिळणार. 5 दिवसामध्ये कलिंग ऑपरेशन पूर्ण करण्याचं नियोजन. जळगावच्या 40गावमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवरून 40 अंशांवर घसरला. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. परभणीमध्ये हंडाभर पाण्यासाठी सावरगाव तांडा इथे नागरिकांची पायपीट. विहिरीनं सुद्धा तळ गाठला. पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ. बदनापूर तालुक्यामधल्या अप्पर दुधना प्रकल्पामध्ये 47% पाणीसाठा. उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन. दर आठवड्याला पाणी पातळीमध्ये 3% घट होत असल्यानं चिंता मांडली. गडचिरोलीच्या रंग्यापल्ली गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेल्या टाकीमध्ये पाणीच नाही. टाकी उभी राहिली तेव्हापासून 15 वर्षांपासून गावामध्ये पाणी नाही. ग्रामस्थांचा संताप. गोंदियामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचा डांगुर्ली इथला घाट कोरडा. गोंदिया शहराला मर्यादित पाणीपुरवठा. शहरातील सुंदरनगर भागामध्ये पाण्याची टंचाई. 1 ते 2 किलोमीटर लांब जाऊन नागरिकांना पाणी आणावं लागतंय. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा 34%वर. उन्हाचा कडाका वाढल्यानं पाणी पातळीमध्ये घट. गिरणा धरणावर 5 तालुके सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून. नांदेडमध्ये पोमनाळा गावामध्ये पाणी टंचाई कायम. हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण. पोमनाळा गावाचा पाणी प्रश्न सुटेना. गावामध्ये असलेल्या एका छोट्या विहिरीच्या झऱ्यावर संपूर्ण गाव अवलंबून. नाशिक शहरातील काही भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार. नाशिक पूर्व आणि सिडको भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. महावितरण कामांमुळे दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद. संध्याकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता. पुण्याच्या उत्तर भागामध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसवर. नागरिकांना उष्माघाताचा धोका. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू.
चंद्रपूरला उष्णतेचा तडाखा, तापमान 44 अंशांवर. हार्ट स्ट्रोकचा प्रभाव जाणवल्यास तत्काळ उपचार मिळावेत यासाठी कोल्ड रूमची व्यवस्था. महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून खबरदारी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तापमानानं 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी महावितरणकडून मोठ्या कूलरचा आधार. आलापल्ली उपकेंद्रामध्ये खबरदारी.